नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर। आज आपण पाहणार आहोत एक सुंदर आणि रोचक विषय, पर्यटन। पर्यटन म्हणजे केवळ फिरणे नाही, तर निसर्ग, संस्कृती आणि अर्थव्यवस्था यांचा एकत्रित अनुभव आहे। चला तर मग सुरू करूया आपला हा प्रवास। आता पर्यटन म्हणजे काय? तर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आनंद, विश्रांती, शिक्षण किंवा व्यवसायाच्या उद्देशाने जाणे म्हणजे पर्यटन। उदाहरणार्थ, आपण मुंबईहून महाबळेश्वरला सहलीसाठी गेलो तर ते पर्यटन आहे। पर्यटनाचे प्रकार वेगवेगळे असतात, वेगवेगळे प्रकार असतात। त्या प्रकारांमध्ये स्थानिक पर्यटन, आंतरराष्ट्रीय पर्यटन, धार्मिक पर्यटन, निसर्ग पर्यटन, सांस्कृतिक पर्यटन यांचा समावेश होतो। तर आता मुलांनो, स्थानिक पर्यटन म्हणजे काय? तर स्थानिक पर्यटन म्हणजे आपल्या राज्यात किंवा देशात फिरणे। आंतरराष्ट्रीय पर्यटन म्हणजे परदेशात प्रवास करणे। धार्मिक पर्यटन म्हणजे देवस्थानांना भेट देणे, जसे की शिर्डी, वाराणसी। निसर्ग पर्यटन म्हणजे डोंगर, समुद्रकिनारे, जंगलात भटकंती। आणि सांस्कृतिक पर्यटन म्हणजे सण, उत्सव, नृत्य, खाद्यसंस्कृती अनुभवणे। आता मुलांना पर्यटनाचे महत्त्व म्हणजे काय? तर पर्यटनाचे महत्त्व खूप आहे। देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळते, रोजगार निर्मिती होते, विविध संस्कृतीची देवाणघेवाण होते आणि पर्यावरणाचे जतन करण्याची जाणीव वाढते। भारतातील प्रमुख पर्यटन स्थळे। भारत हा विविधतेने भरलेला देश आहे। उत्तर भागात काश्मीर, मनाली, लेह, दक्षिणेत केरळ, कन्याकुमारी, उटी, पश्चिमेत मुंबई, गोवा, पूर्वेस कोलकाता, पुरी। आणि धार्मिक स्थळांमध्ये वाराणसी, अमृतसर, शिर्डी ही ठिकाणं प्रसिद्ध आहेत। पर्यटनाची आव्हाने। पण पर्यटनासोबत काही आव्हानेही आहेत। प्रदूषण आणि गर्दी, सांस्कृतिक वारशाचे नुकसान, अतिव्यावसायीकरण ही आव्हाने सोडवली तर पर्यटन आणखी समृद्ध होईल। मित्रांनो, पर्यटन हे केवळ फिरणे नाही, तर ते एक शिक्षण आहे, आनंद आहे आणि पर्यावरणाशी जोडलेलं नातं आहे। तर चला, जबाबदारीने पर्यटन करूया आणि आपली संस्कृती, निसर्ग यांचं जतन करूया। हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।